सो गाईज आता रात्रीचे 2 वाजलेत आणि स्वप्नील देखील चाललाय. चलो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. तुम्हाला गुड नाईट. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे टायगर लेजंड लाईव्ह. आणि तुम्ही आज सकाळ सकाळ ब्लॉग शूट करतोय गाडीतून. जसं कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलं की मला आहे ऑर्डर खोपोलीला, तर मी चाललो ॲक्च्युली खोपोलीला. मी कधी ऑर्डरच्या दिवशी ब्लॉग शूट करत नाही, पण म्हटलं चला आज ब्लॉग शूट करूया. तर तुम्ही सोबत आहातच आणि बघूया कसा होते आजचा ब्लॉग. आज ॲक्च्युली आज आहे वेडिंग आणि मला आहे ड्रोनची ऑर्डर. तर जमलं तर मी या ब्लॉगमध्ये ड्रोनचं फुटेज टाकीनच. तर मला 11चं लग्न आहे, तर मला 10च्या आत पोचायचं आहे खोपोलीला. फार्म हाऊस आहे, फार्म हाऊसवरती लग्न आहे, मित्राचंच आहे जो आमच्याच ग्रुपमधला आहे. तर तुम्ही सगळे सोबत असणारच आहात माझ्या. तर चला बघूया कसा होते आजचा ब्लॉग आणि कशी होते आजची सुरुवात. तर अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेलो आहे. तर बघूया किती वेळ लागतोय. मला वाटते हार्डली अजून अर्धा तास लागेल. आत्ता मी आलो टाणफाट्यापर्यंत. तर बघूया. बाकीचे जे टीम मेंबर्स आहेत ते पुढंच आहेत, ते 2 दिवस तिकडंच आहेत आणि मी आज चाललो आहे कारण तर बघा धुका. तर सूर्य देवता वरती आले तरी धुका आहे. कॅमेऱ्यात किती डिटेक्ट होते माहीत नाही, पण बऱ्यापैकी धुका आहे. तर मग चला मी तुम्हाला डायरेक्ट आता लोकेशनवरतीच भेटतो, जिथं लग्न आहे ज्या रिसॉर्टवरती. तर चला तिकडेच भेटतो तुम्हाला. फायनली लोकेशनवरती पोचलेलो आहे आणि चला बघूया कसं आहे लोकेशन. आत्ता आलो आहे मी दोनवतला, खोपोलीजवळ आहे, पेण खोपोली रोडला. तर इथे संध्याकाळी रिसेप्शन होणार आहे आणि जे लग्न होणार आहे, लग्नाची विधी होणार आहे ते फ्रंट साईडला होणार आहे. आंब्राई आहे मस्तपैकी, तर तुम्हाला मी ते पण दाखवतो. तर हा जो लोकेशन आहे हा रिसेप्शनचं लोकेशन आहे. तर चला आपण विधी मंडपाकडे पण जाऊया, तिकडे पण ब्लॉग शूट करूया. मस्त असं शांत लोकेशन आहे आणि भारी वाटतं असं सकाळ सकाळचं एकदम मौसम छान वाटतं. तर तुम्हाला तो पण लोकेशन दाखवतो मी. हे बघा, ही पूर्ण आंब्राई आहे इकडे आणि पूर्ण आंब्राई आहे. इकडे आपली गाडी पार्किंग केलं आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा विधी मंडप आहे, म्हणजे चारी बाजूने आंब्राई आहे आणि त्याच्यामध्ये हा विधी मंडप बांधलेला आहे. मस्त असा विधी मंडप बांधला आहे, सुंदर आहे. आणि या साईडला जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर हाय गाईज, इथे आता सिनेमॅटिक शूट चालू आहे मागं नवरदेवाचं. आणि ब्रो ट्रेडिशनलचं काही कामच नाही. ट्रेडिशनलचं काही काम नाही. हां असं दाखव जरा. ट्रेडिशनल. एक मिनटं हा पण ऑन करतो मी, त्याच्या फ्रंट स्क्रीनला ह्याच्यामध्ये दिसणार. हे आता सिनेमॅटिक शूट चालू आहे. ट्रेडिशनलवाल्यांचं काहीच काम नाही आहे आज. आराम आहे ट्रेडिशनलवाल्यांना. तर गाईज नवरी मंडपात आलेली आहे आणि मी आता ड्रोन शूट करतोय, ड्रोन फ्लाय करतोय.
तर ड्रोनला फुटेज मी तुम्हाला नक्की टाकीन या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही स्टे ट्यून सोबतच राहा. तर गाईज आता इथे लग्न लागून झालेलं आहे. मी ड्रोनचे फुटेज घेतले, पण ॲक्च्युली इथे सगळे आमराई असल्यामुळे एवढे प्रॉपर शॉट भेटत नाही आहेत. लोकेशन एवढं भारी आहे, फक्त काय ड्रोन शॉट तुम्हाला दिसेलच, तुम्ही बघितले असतीलच. ड्रोन शॉटला प्रॉब्लेम एकच आला आहे की पूर्ण आमराई असल्यामुळे लोकेशन प्रॉपर शूट नाही करता येते. पण पूर्णच आमराई दिसते. मागं लग्न चालू आहे, विधी चालू आहेत, हार वगैरे घालणं चालू आहे. माझं ड्रोनचं शूट होतं ते मी कंप्लीट केलं, आणि प्रॉपर शॉट घ्यायला अशी जागा नाही आहे. म्हणजे जागा भरपूर आहे, पण ते आमराई असल्यामुळे व्ह्यू कमी भेटतो आहे. मी आता थोडंसं बाहेर आलो आहे, कारण लग्न झालं आहे आणि शूट कंप्लीट झालं आहे. तर आता संध्याकाळी रिसेप्शन आहे, त्यामुळे थोडं बाहेर आलं आहे. तर जाताना मला एक लोकेशन दिसलेलं, त्या फार्म हाऊसपासून थोडंसं अलीकडेच आहे. मस्त लोकेशन आहे, तुम्ही माझ्या मागं बघू शकताय. ऊन येतो डोळ्यावर, सुंदर लोकेशन आहे. म्हणजे इवन आमच्या दृष्टिकोनातनं, म्हणजे आमच्या फोटोग्राफरच्या दृष्टिकोनातनं प्री वेडिंगसाठी वगैरे फोटोशूटसाठी एकदम भारी लोकेशन आहे. तर थोडासा ब्रेक आहे आता, तर संध्याकाळी रिसेप्शन होणार आहे. तर मग संध्याकाळचंच आता मी तुम्हाला दाखवीन फुटेज रिसेप्शनचं, आणि नंतर आपण आपला व्लॉग एंडच्या दिशेने नेणार आहोत. आता वाजले संध्याकाळचे 6:15 आणि मस्त अशी लायटिंग वगैरे झालेली आहे चालू, आणि आता रिसेप्शन चालू होणार आहे. तर गाईज आता आहे रिसेप्शन, तर रिसेप्शनची तयारी चालू आहे सगळी. तर संध्याकाळचे 6 वाजले, फ्रेश झालो आहे, कपडे पण चेंज केलेत. तर मग बघूया कसं होतं रिसेप्शन. तर गाईज आता आपली संध्याकाळची वेळ झाली, 6:30 वाजले. आता आपण रिसेप्शनची शूटिंग करतो. तो चला, तुम्ही शॉट एन्जॉय करा. मी ड्रोनचे फुटेज पण टाकणार आहे काही केलं, तर बघूया. तर काहीच दोन्ही कुटुंबांच्या कपल आलेले आहेत मी सहर्ष स्वागत करतो. करतोय सारी खेड लकीरा दी गड्डियां स्टेशन ते अख पिच गई वीरा दी गड्डियां स्टेशन ते जिता कुकड़ बने रहते जिता कुकड़ बने रहते दुपट्टे वाली मुंडा सदके तेरे ते काशनी दुपट्टे वाली मुंडा सदके तेरे ते. सो गाईज सकाळी एकदा लग्न लागलं आणि सकाळी पब्लिक कमी होती. रिसेप्शनचं इन्व्हिटेशन आहे मे बी सगळ्यांना. तर आता पुन्हा एकदा लग्न लागतो आहे. तर रिसेप्शनच्या ड्रेसमध्ये आता पुन्हा एकदा लग्न लागतो आहे. तर बघूया कसं होतो आहे. तर गाईज आता वाजले 9:30 आणि रिसेप्शन शूट होतं आहे. तर माहीत नाही किती वेळ लागेल रिसेप्शन संपायला. तर आता चालू आहे काम ट्रॅडिशनल आणि ट्रॅडिशनल फोटोचं काम चालू आहे आणि व्हिडिओचं काम चालू आहे. ड्रोनचे फुटेज काढून झाले, सो ड्रोन बंद केलाय. तुम्ही ड्रोनचे फुटेज यात बघितलेच असतील. तर आता मी रिसेप्शन चालू आहे.
बॅकअप झालेलं आहे इथे. सो आता रात्रीचे 12 वाजलेत गाईज. कॉपीराईट नाही येईल तर बरं आहे. तर पॅकअप झालेला आहे फायनली आणि कॉपीराईट येईल यार. तर फायनली पॅकअप झालेला आहे. तर तुम्ही बघितलात आजचा रिसेप्शन लग्न कसं होतं ते. तर चला भेटू नेक्स्ट व्लॉगला. टिल देन बाय बाय बाय. टेक केअर. गुड नाईट. स्वीट ड्रीम. बाय बाय. सो गाईज आता रात्रीचे 2 वाजलेत आणि स्वप्नील देखील चालला आहे. चलो बाय बाय. गुड नाईट. टेक केअर. तुम्हाला पण गुड नाईट.